Hello students, today I am going to start new chapter of your account, chapter number 6, dissolution of partnership firm. Okay, first we learn what is the meaning of dissolution. Dissolution means to winding up or to close down. Dissolution means to winding up or to close down. बिझनेस जेव्हा क्लोज केला जातो, वाइंडिंग अप म्हणजेच ते क्लोज केला जातो, इट इज नोन एज डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. When business relations among the partners in a partnership firm comes to end, it is known as dissolution of partnership firm. हे जेव्हा पार्टनरशिप फर्ममध्ये जे काही पार्टनर्स आहेत तर त्यांचे रिलेशन्स among the partners in a partnership firm comes to an end, it is known as dissolution of partnership firm. Okay, then you have written all journal entries regarding dissolution of partnership. Okay, now I am going to discuss problem number 1, page number 214. First I am reading problem. Riddhi and Siddhi are partners sharing profits and losses in the ratio of 2:1. The following is their balance sheet as on 31st March 2019. बघूया balance sheet as on 31st March 2019. Liability side, capital accounts Riddhi 80,000, Siddhi 60,000, reserve fund 16,000, Riddhi's loan account 4,000, creditors 30,000. Then asset side, building 60,000, furniture 24,000, machinery 20,000, debtors 17,600, less RDD 1,600, then stock 40,000, investment 8,000, interest receivable, it is asset 2,000, and bank balance 20,000. Okay, then the firm was dissolved on 31st March 2019. त्यानंतर काय झालेलं आहे, फर्म आहे त्यांची ती रिद्धी अँड सिद्धीज फर्म was dissolved on 31st March 2019. First, assets realized as follows: machinery 22,000, building 28,000, stock rupees 38,000, and debtors rupees 15,000. Then next adjustment, Riddhi took over the investment at 10,000 and furniture at book value. Then next adjustment, Siddhi agreed to accept rupees 3,000 in full settlement of her loan account. Then next, dissolution expenses amounted to rupees 4,000. Last adjustment is interest receivable could not be recovered. Okay, prepare realization account, partners capital account, Siddhi's loan account and bank account. Okay, तर आता आपण नक्की प्रोसिजर कशी आहे, अकाउंटिंग कसं करायचं आहे. इट इज डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याचा अर्थ ती पार्टनरशिपची फर्म आहे जी बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला ओल्ड पार्टनरशिपची, तर ती काय झालेली आहे, टोटली डिसॉल्व झालेली आहे, टोटली बंद झालेली आहे, कम्स टू अँड एंड झालेली आहे. ओके, तर काय आपण आता हे एंड झाल्याच्या नंतर आपल्याला आता न्यू बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे का, तर याच्यामध्ये नक्की काय प्रोसिजर करायची आहे, कोणकोणते अकाउंट्स आपल्याला बनवायचे आहेत ते आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा बघा याच्यामध्ये लक्षात घ्या, डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये कधी न्यू बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नसते, कारण पार्टनरशिप आहे तर ती क्लोज डाऊन झालेली आहे, बंद झालेली आहे, आणि त्यामुळे आपल्याला इथे न्यू बॅलन्स शीट न बनवता आपल्याला काय करावं लागतं, हे जे बँक अकाउंट आहे तर ते बँक अकाउंट आहे ते ॲटोमॅटिकली काय करावं लागतं, क्लोज होतं. क्लोज झालं तर आपल्याला प्रॉब्लेम काय होतो, टॅली झाला असं आपण समजायचं आहे. इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची बॅलन्स शीट बनवायची नाही. समजा तुम्हाला डिसॉल्युशनमधला मेजर फरक काय आहे, तर आपण इतर प्रॉब्लेम्समध्ये बघितलं की फायनली बॅलन्स शीट आपली टॅली झाली की आपला प्रॉब्लेम करेल, बरोबर ना, असं आपण समजतो. पण इथे हे जे काही रिअलायझेशन अकाउंट पहिलं आहे, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे, त्यानंतर पार्टनर्स एखाद्या पार्टनरचं लोन असेल तर त्याचं सेपरेट अकाउंट ओपन करायचं आहे. म्हणून सिद्धी इज पार्टनर, बरोबर ना, सिद्धी पार्टनर आहे आणि तिचं लोन आहे, म्हणून सिद्धीज लोन अकाउंट सेपरेट लोन अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि त्यानंतर बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. तर बँक अकाउंट ओपन केलं तर इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये बँक बॅलन्स दिलेला आहे. इथे जर का कॅश बॅलन्स दिला असता तर आपण काय केलं असतं, कॅश अकाउंट ओपन केलं असतं. समजलं, कॅश कधी करायचं अकाउंट आणि बँक अकाउंट कधी ओपन करायचं
तर जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये कॅश अकाउंट किंवा कॅश असं दिलं असेल, कॅशचा बॅलन्स दिला असेल तर इथे कॅश अकाउंट ओपन करायचं. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बँक बॅलन्स दिलेला आहे 20,000, म्हणून मी बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि फायनली आपल्याला बँक अकाउंट जर का टॅली झालं तर आपला प्रॉब्लेम करेक्ट आहे असं आपण समजायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बॅलन्स शीट बनवायची नाही. लोन अकाउंट कधी ओपन करायचं आहे तर जेव्हा एखाद्या पार्टनर म्हणजे जे काही पार्टनरशी आपल्याला सुरुवातीला नावं दिलेली असतात, बरोबर ना, रिद्धी अँड सिद्धी. तर आता इथे काय झालेलं आहे, सिद्धी ही पार्टनर आहे आणि तिचं लोन आहे, बरोबर ना, तिचं लोन आपल्याला दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साईडला. सिद्धीज लोन अकाउंट 4,000 आणि सिद्धी ही पार्टनर असल्यामुळे काय करायचं आहे, पार्टनरचं सेपरेट लोन अकाउंट ओपन करायचं आहे. समजलं? त्यानंतर आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप आपण कसा प्रॉब्लेम सोडवायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय सोपा असा रिझॉल्युशनचा प्रॉब्लेम आहे. बऱ्यापैकी मुलांना तो जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तो सोडवता सुद्धा येतो, करेक्ट सोडवता येतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा बघूया आपण नेहमीप्रमाणे जे काही आपण ॲडमिशन डेट हे जे काही बघितलेले आहेत प्रॉब्लेम्स, तर त्याच्यामध्ये जसं आपण पोस्टिंग करतो सेम त्याच पद्धतीने आपण काय करायचं आहे, प्रॉब्लेममध्ये जे ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे तर त्याचं पोस्टिंग करून घेऊया. पहिल्यांदा आपण बघूया रिद्धी अँड सिद्धी आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. रेशो दिलेला आहे, अंडरलाईन करून घ्यायचं. पार्टनर आहे रिद्धी अँड सिद्धी. ओके, त्यानंतर बॅलन्स शीट दिलेलं आहे. कॅपिटल अकाउंट्स रिद्धी 80,000, सिद्धी 60,000. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन पार्टनर्सचं कॅपिटल आहे, आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तिथे ओपन केलेलं आहे, बरोबर ना. नेहमीप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथे बघा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सॉरी इथे माझं जरा चुकलेलं आहे. इथे आपण काय करतो, पार्टनरचे नाव लिहितो. इथे कोण आहे, पहिला पार्टनर कोण आहे, रिद्धी. इथे रिद्धी लिहा आणि इकडे सिद्धी. ओके, इथे पण सेमच, इथे आपण पार्टनरचे नाव लिहितो. इथे रिद्धी आणि इथे सिद्धी. ओके, रिद्धी सिद्धी या दोन्ही पार्टनर्स आहेत आणि त्यामध्ये आता काय केलेलं आहे, आपण त्यांचा बँक बॅलन्स कॅपिटलचा बॅलन्स दिलेला आहे. रिद्धी 80,000, सिद्धी 60,000. ट्रान्सफर करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000, 60,000. एकदम इझी, बॅलन्स काय केला आपण, ट्रान्सफर केला. त्यानंतर बघूया आपण रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड किती दिलेला आहे, 16,000 अमाऊंट आहे. आपण रिझर्व्ह फंड नेहमी काय करायचं, पार्टनर्स असतील तर त्यांना काय करायचं, त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. मग 16,000 जी अमाऊंट आहे ती काय करणार आपण, 2:1 हा रेशो आहे तर त्याच्यामध्ये काय केली, डिस्ट्रीब्यूट केली. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिझर्व्ह फंड अकाउंट रिद्धी 10,667, सिद्धी 5,333. डिस्ट्रीब्यूट करून बघायचे. रेशो किती आहे, 2:1. समजलं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पहिल्यांदा आपण कॅपिटल ट्रान्सफर केलं, त्यानंतर सेकंडला काय केलं, रिझर्व्ह फंड आहे तर त्या रेशोमध्ये काय केलं, दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. ठीक आहे, त्यानंतर बघा सिद्धीज लोन अकाउंट दिलेलं आहे 4,000. सिद्धीचं लोन ही थर्ड पार्टी नाही आहे, बरोबर ना, लॅबिलिटी आहे ती थर्ड पार्टी नाही आहे तर त्या पार्टनरची लॅबिलिटी आहे आणि त्यामुळे नेहमी पार्टनर्सपैकी कोणाचं लोन असेल तर त्याचं सेपरेट अकाउंट ओपन करायचं. म्हणून सिद्धीज लोन अकाउंट इथे ओपन केलेलं आहे, बघू शकता बोर्डवरती सिद्धीज लोन अकाउंट. आणि लोन ही लॅबिलिटी आहे, लॅबिलिटीचा नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, लक्षात ठेवा. असेलचा नेहमी डेबिट असतो, लॅबिलिटीचा नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. मग क्रेडिट बॅलन्स दिला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन सिद्धीज लोन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000 बॅलन्स आहे तर तिच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला, बरोबर. त्यानंतर बघा क्रेडिटर्स दिलेले आहे 30,000. क्रेडिटर्स हे काय आहे, थर्ड पार्टी लॅबिलिटी आहे, लक्षात घ्या. तिथे लिहून ठेवा पेन्सिलने ही थर्ड पार्टी लॅबिलिटी. ही थर्ड पार्टी लॅबिलिटी आहे तर त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. त्यानंतर असेट साईडला बघा असेट्स दिलेले आहेत तुम्हाला. एकूण बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट रिसिवेबल सुद्धा असेट आहे, बरोबर. हे सगळे किती असेट्स आहेत बघा, 7 आहे, बरोबर. 7 असेट्स आहेत आणि त्याची बुक व्हॅल्यू दिलेली आहे, बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे. इट इज बुक व्हॅल्यू, लक्षात ठेवायचं, त्याला काय म्हणतात, बुक व्हॅल्यू. आता काय करायचं, आपण असेट जे आहेत ते जसेच्या तसे आपण काय करायचे, रिअलायझेशन अकाउंट ओपन केलेलं आहे. डेबिट पर्टिक्युलर्स अमाऊंट क्रेडिट साईड, बरोबर.
हे आपण रिअलायझेशन अकाउंट जे ओपन केलेलं आहे तर त्याच्या डेबिट साईडला असेट नेहमी डेबिट साईडला ट्रान्सफर करायचं. जर्नल एंट्री तुम्ही दिली असेल तर तुम्हाला तिथे बघितलं असेल की रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. आता रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट अकाउंट असं हेडिंग द्यायचं. टू सन्ड्री असेट अकाउंट आणि सगळे असेट जे दिलेले आहेत बॅलन्स शीटमध्ये तर ते जसेच्या तसे ट्रान्सफर करायचे आहे. बुक व्हॅल्यू आहे त्यानुसार. मग बघा पहिलं बिल्डिंग म्हणून बिल्डिंग 60,000 इनरला लिहा. टोटल आउटरला लिहिली तरी पण चालेल. काही मुलांना टोटल करायचा प्रॉब्लेम असतो मग त्यांनी काय करायचं आहे डायरेक्ट मग अमाऊंट आउटरला लिहिली तरी पण चालेल. ठीक आहे. तर बघा तर ज्यांना स्टोरिंग करायचं आहे तर त्यांनी मी जसं सांगितलं तसंच करायचं आहे की इनरला अमाऊंट लिहायची. बिल्डिंग 60,000, त्यानंतर फर्निचर 24,000, मशिनरी 20,000, डेटर्स. आता डेटर्सची व्हॅल्यू आहे ती बुक व्हॅल्यू घ्यायची. याचा अर्थ आरडीडी लेस करून जी अमाऊंट आहे ती घ्यायची नाही. तर आधीची किती अमाऊंट आहे 17,600 तर ती अमाऊंट घ्यायची ओरिजिनल अमाऊंट. डेटर्स 17,600, स्टॉक 40,000, इन्व्हेस्टमेंट 8,000 अँड इंटरेस्ट रिसिवेबल 2,000. हे सगळं अमाऊंट लिहून घेतल्यामुळे 1 2 3 4 5 6 7 असेट्स आहेत. ते सगळेचे सगळे असेट्स काय केले रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर केले. असेट काय केले ट्रान्सफर केले. तर ह्या सगळ्यांची टोटल करा किती आली 1,71,600 करून बघा. हां समजलं तुम्हाला. असेट्स असतात ते सगळे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री असेट्स अकाउंट असं हेडिंग द्यायचं आणि सगळे असेट 1 बाय 1 टोटल लिहायचे नाही डायरेक्टली 1 बाय 1 असेट काय करायची त्याची नावं लिहायची त्यांची अकाउंट लिहायची. ठीक आहे. त्यानंतर बघा पहिलं पोस्टिंग समजलं. त्यानंतर काय बँक बॅलन्स दिलेला आहे. बँक अकाउंट दिलेला आहे 20,000. बँक अकाउंट काय करतो आपण बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. बघा डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर अमाऊंट बरोबर ना. तर बँकचा बॅलन्स हा नेहमी डेबिट बॅलन्स असतो म्हणून तो बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. कळलं. 20,000 कुठे ट्रान्सफर केले तर बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. त्यानंतर आता आपले क्रेडिटर्स राहिलेले आहेत थर्ड पार्टी लायबिलिटी. थर्ड पार्टी लायबिलिटी जी आहे तर ती नेहमी काय करायची असेट कुठे गेले आपण डेबिटला ट्रान्सफर केले. लायबिलिटी जेवढ्या असतील जेवढ्या म्हणजेच कोणत्या थर्ड पार्टी ना. सिद्धीज लोन अकाउंट काय झालं ते पार्टनरची लायबिलिटी झाली त्यामुळे ते काय ट्रान्सफर नाही करायचे ते सेपरेट अकाउंट ओपन करायचं आहे. आता एकच थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. थर्ड पार्टी म्हणजे की आउटसाइडर पार्टीची जी लायबिलिटी असेल तर ती काय करायची आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट असं हेडिंग द्यायचं. आणि क्रेडिटर्स किती अमाऊंट आहे 30,000. तर एक सिंगल आहे म्हणून डायरेक्ट आउटरला लिहिलं बरोबर ना. जर का 2-3 लायबिलिटी असतील तर इनरला लिहिले असते आणि त्याची टोटल आउटरला घेतली असते. पण इथे एकच लायबिलिटी असल्यामुळे काय केलेली आहे जी डायरेक्ट अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला लिहिलेली आहे 30,000. समजलं. असेट सगळे डेबिटला लायबिलिटी सगळ्या क्रेडिट. कळलं. त्यानंतर बॅलन्स शीटचं सगळं पोस्टिंग इथे संपलेलं आहे. आता आपला एक आयडीडी आयटम राहिलेला आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण जर का तुम्ही ॲडजस्टमेंट सगळ्या जर्नल एंट्रीज दिल्या असतील तर तिथे तुम्हाला एक सांगितलेलं आहे की आरडीडी असेल डेप्रिसिएशन असेल तर ह्या गोष्टी काय करायचे सेपरेट टायटल देऊन तुम्हाला रिअलायझेशनच्या क्रेडिटला त्याचं पोस्टिंग दाखवायचं आहे. म्हणून बाय आरडीडी अकाउंट सेपरेट दाखवलं 1,600. त्या सन्ड्री लायबिलिटीमध्ये मिक्स करायची नाही आहे तर इथे सेपरेट बाय आरडीडी अकाउंट असं घ्यायचं आहे आणि अमाऊंट वेगळी दाखवायची 1,600. तिथे तुम्हाला दिलेली आहे 1,600. ओके. त्यानंतर बघा द फर्म वॉज डिझॉल्व्ड ऑन 31 मार्च 2019. पहिला आहे असेट्स रिअलाइज ॲज फॉलोज. मशिनरी 22,000, बिल्डिंग स्टॉक अँड डेटर्स. हे 4 असेट्स आहेत ते काय झालेले आहेत रिअलाइज झालेले आहेत. त्यांच्या व्हॅल्यू आहेत त्या बदललेल्या आहेत. म्हणजे फर्म बंद करताना त्या व्हॅल्यू काय केलेलं आपण त्या असेट काय केले रिअलाइजचा अर्थ काय केलेले आहे सोल्ड आउट केलेले आहे. रिअलाइजचा अर्थ काय आहे सोल्ड आउट केलेले आहे. तर सोल्ड आउट केले याचा अर्थ काय होणार आहे की आपल्याला तेवढी कॅश येणार आहे बँक बॅलन्स सुद्धा वाढणार आहे बरोबर ना. म्हणून बघा काय करायचं असेट्स रिअलाइजची नेहमी एंट्री अशीच लक्षात ठेवायची आहे. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट म्हणजेच काय की असेट्स आपण विकले याचा अर्थ काय झालेलं कॅश कम्स इन म्हणून बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री येते. काय होते बँक अकाउंट डेबिट कॅश कम्स इन म्हणून बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट म्हणून बाय बँक अकाउंट हेडिंग दिलं. आणि कोणकोणते असेट्स रिअलाइज झाले तर मशिनरी 22,000 इथे दिलेले आहेत ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये. मी माझ्या कानाचं काहीच घेत नाही. मग बघा आता मशिनरी 22,000, बिल्डिंग
28,000, स्टॉक 38,000 अँड डेटर्स 15,000. हे चार आयटम जे असेट्स आहेत तर त्याचे व्हॅल्यू जशाच्या तशा मी इंडिव्हिज्युअल कॉलमला लिहिलेले आहेत. फक्त हेडिंग काय दिलं, बाय बँक अकाउंट. कारण का असेट्स रिअलाइज झाले, सोल्ड आउट झाले की काय होणार आहे, ऑटोमॅटिकली कॅश आहे ती कम्स इन आहे, बरोबर ना. बँक बॅलन्स वाढणार आहे आणि त्यामुळे बाय बँक अकाउंट तर तिघांची चार असेट्स आहेत तर त्यांची टोटल करा किती आली, 1,03,000 टोटल येते. ही बँकच्या समोर यायची. ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ती खाली लिहिलेली असते, पण आपण येत असताना नेहमीचे हेडिंग आहे तर हेडिंगच्या समोर ती अमाऊंट लिहायची. म्हणून बाय बँक अकाउंट 1,03,000 ह्या चार ॲसेटची काय केलेली आहे, टोटल केलेली आहे. मग आता बघा असेल डबल काय म्हणतो, डबल पोस्टिंग करावं लागतं आपल्याला. आता इथे रिअलायझेशनच्या डेबिटला बाय, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, तर बँक अकाउंटच्या डेबिटला बघा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. मग त्याचं डबल पोस्टिंग कुठे येणार, तर बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला ऑपोजिट पोस्टिंग करतो आपण, बरोबर ना. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक, म्हणून बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 1,03,000. कळलं काय केलं, इथं जे काय असेल रिअलाइजची एंट्री केली पहिल्यांदा तर त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार आहे, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 1,03,000 कॅश कम्स इन, बरोबर ना. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. समजलं. त्यानंतर बघा पुढचं, रिद्धी टूक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹10,000 अँड फर्निचर ॲट बुक व्हॅल्यू. आता काय झालं, फॉर्म क्लोज करायची ठरलेली आहे, म्हणजे डिझॉल्युशन म्हणजे डिझॉल्व करायची ठरलेली आहे फॉर्म. मग याचा अर्थ काय होणार आहे की तेवढे सगळे असेट्स असतील ते काय होणार आहेत, सोल्ड आउट तरी होणार आहेत. किंवा एखादा पार्टनर काय म्हणाले, ठीक आहे एखादं फर्निचर असेल तर मी घेते, बरोबर ना. पार्टनर काय म्हणाले, रिद्धी काय म्हणाली की इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर आहे तर ते मी घेते, म्हणजेच काय ती विकत घेते स्वतः. मग त्यासाठी काय एंट्री केली बघा, रिद्धी टूक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹10,000. इन्व्हेस्टमेंटची किती व्हॅल्यू आहे ती आता बघायची नाही आहे, तिने कितीला घेतलं ते बघायचं. इन्व्हेस्टमेंट टूक ओव्हर याचा अर्थ तिने घेतलं म्हणजेच काय, रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट, बरोबर ना. तिने घेतलं म्हणजे रिद्धी इज द रिसिव्हर, म्हणून बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट. तिने काय काय घेतलं तर इन्व्हेस्टमेंट 10,000, समजलं. तिने घेतलं टूक ओव्हर, असं पार्टनर टूक ओव्हर येणे असेल असं असेल तर त्याचं पोस्टिंग काय करायचं की पार्टनरने एखादा असेल घेतलं असेल विकत तर त्याचं पोस्टिंग करायचं रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट. ज्या पार्टनरने ते घेतलेलं आहे त्या पार्टनरचं नाव आणि काय काय कोणतं असेल घेतलेलं आहे तर इन्व्हेस्टमेंट 10,000 आणि फर्निचर ॲट बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजे काय, बॅलन्स शीटमध्ये जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी. किती आहे, 24,000. म्हणून फर्निचर 24,000. मग आता रिद्धीचं कॅपिटल अकाउंट किती झालं तर 10,000 प्लस 24,000 34,000, बरोबर. की तिने तेवढे असेल काय केलेले आहे, टूक ओव्हर केलेले आहे. समजलं काय करायचं ते, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट इन्व्हेस्टमेंट अँड फर्निचर 34,000. मग आता रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट सेकंड पोस्टिंग कुठे येणार, याचं रिझॉल्युशन एकदम सोपं आहे, डबल एंट्री करायची फक्त. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट इन रिद्धीज कॉलम 34,000, बरोबर. सिद्धीच्या कॉलममध्ये कॅश. काय केलं समजलं, रिद्धीने इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर टूक ओव्हर केलं होतं, घेतलं होतं आणि त्यामुळे आपण काय केलं, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट ही एंट्री केली 34,000. त्याचं डबल पोस्टिंग कुठे येणार आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, इकडे क्रेडिट म्हणून इकडे डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 34,000 रिद्धीच्या कॉलममध्ये दिले, सिद्धीच्या कॉलममध्ये डॅश. कळलं. त्यानंतर बघा पुढचं, सिद्धी ॲग्रीड टू ॲक्सेप्ट ₹3,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर लोन अकाउंट. सिद्धीचं लोन किती आहे बघा, सिद्धीचं लोन अकाउंट बाय बॅलन्स ड्रॉट डाऊन 4,000 लोन आहे तिचं, बरोबर ना. तर ती काय म्हणाली, माझं लोन आहे ते 4,000 आहे पण मी काय करते, ॲग्रीड टू ॲक्सेप्ट. आता फॉर्म बंदच करतोय आपण तर मी काय करते, ते मला तुम्ही त्याचे 3,000 द्या म्हणजे मी ठीक आहे मी बंद करतो. म्हणजे मला आता तुम्ही त्याच्या पुढे काय देऊ नका, फक्त 4,000च्या ऐवजी मला 3,000 अमाऊंट दिले की माझं लोन काय करेल मी क्लोज करा. मग ती काय केलं बघा, आता तुम्ही सिद्धीज लोन अकाउंट आहे 4,000 लोन होतं तर त्यापैकी 3,000 अमाऊंट काय केली आपण तिला दिली.
कॅश गोज आउट, बरोबर ना. आणि कोणाला दिली तर सिद्धीला दिली, म्हणून सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर ना. म्हणून सिद्धीच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट किती अमाऊंट दिली 3000. कळलं. इथे आपण काय केलेलं आहे, कॅश गोज आउट आणि कोणाला दिली, सिद्धीला दिली. मग आता आपण सिद्धीज लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट 3000 किती दिली, 3000 रुपये दिली, बरोबर. मग आता सिद्धीज लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बघा बाय सिद्धीज लोन अकाउंट आहे का बघा. बँक अकाउंटच्या हे जे बँक अकाउंट आहे, बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सिद्धीज लोन अकाउंट 3000 डबल पोस्टिंग केलेलं आहे, फक्त डबल एंट्री केलेली आहे. सिद्धीज लोन अकाउंटच्या डेबिटला टू बँक, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय सिद्धीज लोन अकाउंट 3000. आता 1000 काय झालेलं आहे, आपल्याला 4000 तर तिला द्यायचे होते, आपण तिला 3000 दिली. 1000 आपण काय केलेलं आहे, तर ते आपण तिला लिहिलेले नाही आहे, बरोबर ना. जी अमाऊंट आपण लिहिलेली नाही आहे तिला नाव द्यायचे टू रिअलायझेशन अकाउंट, कळते, टू रिअलायझेशन अकाउंट 1000. आता सिद्धीज लोन अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 1000, म्हणजेच रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सिद्धीज लोन अकाउंट 1000 डबल एंट्री केली. तिकडे लोन अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 1000, म्हणून रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सिद्धीज लोन अकाउंट 1000 त्याचं सेकंड पोस्टिंग केलेलं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतरचं बघा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू रुपीज 4000. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस, आता जेव्हा फर्म डिझॉल्व केली जाते, क्लोज डाऊन केली जाते, तेव्हा काय केलं जातं, त्याचे जे एक्सपेन्सेस असतात तर त्याला डिझॉल्युशन एक्सपेन्सेस म्हणतात किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस असं सुद्धा म्हणतात. मग त्याची एंट्री काय करायची असते बघा, नेहमी रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट काय केली, टू बँक अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस दिले तरी पण चालेल. टू बँक अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 4000 किती अमाऊंट त्याला आहे 4000, म्हणून काय केलं आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 4000. आता इथे रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट 4000, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट. इथे मी डायरेक्टली लिहिले बघा 34,000 कुठून लिहिले तर हे 30,000 आणि हे 4000 बँक क्रेडिटर्स पे केलेले आहेत ना, हे 30,000 हे 4000. तुम्ही इथे सेपरेट एंट्री केली तरी पण चालेल, तुम्ही इथे सेपरेटच दाखवा. बाय रिअलायझेशन अकाउंट इथे किती लिहिले, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 4000, ओके. तर इथे 4000 ची एंट्री केली पहिली. त्यानंतर समजलं नाही डबल एंट्री रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट 4000, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 4000, कळलं. त्यानंतर बघा आता इंटरेस्ट रिसिवेबल कुड नॉट बी रिकवर्ड. इंटरेस्ट रिसिवेबल जे असेट होते, आपल्याला पैसे मिळणार होते इंटरेस्टचे, ते काही मिळालेले नाही म्हटल्याच्या नंतर इथे काही एंट्री येणार नाही. पण आता आपल्याला एक गोष्ट राहिली याच्यामध्ये की क्रेडिटर्सची अमाऊंट होती, आपली क्रेडिटर्सची ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. म्हणजेच काय की फर्म आपण बंद करतोय, पण क्रेडिटर्स म्हणजे ज्या क्रेडिटर्सना आपण पैसे देणे लागतो ते काय आपल्याला असे सोडणार नाहीत का, अजिबात नाही सोडणार, बरोबर ना. त्यांना आपल्याला पेमेंट करावंच लागेल. आपले जे काही पार्टनर असेल तर तो एखाद्या वेळेस म्हणेल की मला एवढे पैसे कमी द्या, पण क्रेडिटर्स ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, म्हणजे आउटसाइडर लायबिलिटी आहे. अशा वेळेस त्याचे आपल्याला पैसे सोडणार नाही, मग त्याला ते आपल्याला पेमेंट करावंच लागेल. म्हणून बघा क्रेडिटर्सची अमाऊंट किती होती 30,000, ते क्रेडिटर्स आपल्याला पे करावे लागतील. मग ते काय केलं बघा, रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट घ्यायचं, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये क्रेडिटर्स आणि अमाऊंट किती आहे 30,000. क्रेडिटर्सला पेमेंट केलं, बरोबर. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स टू बँक अकाउंट, क्रेडिटर्स नाही म्हणायचं टू बँक अकाउंट, कारण आपल्याकडून तेवढी कॅश जाणार आहे. मग आता रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे आपण लिहिणार आहोत बाय रिअलायझेशन अकाउंट आणि किती अमाऊंट लिहिणार 30,000, कळलं. बाय रिअलायझेशन अकाउंट आणि अमाऊंट किती लिहिले 30,000, म्हणजे इथे जे काही रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट 30,000, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 30,000 त्याचं डबल पोस्टिंग केलं, ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं बघा, सगळे
सगळं पोस्टिंग झाले, सगळे ॲडजस्टमेंट झाल्या, तुम्हाला बऱ्यापैकी समजल्या असाव्या. त्यानंतर आता आपण काय करायचं, पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट आहे ते काय करायचं नेहमीप्रमाणे. आधी डेबिट साईडची टोटल इथे जास्त असण्याची शक्यता असते, मग बऱ्याच वेळेला काय करायचं, आधी डेबिटची टोटल करायची, ती किती आली 2,05,600. क्रेडिटची टोटल केली, ती कमी आहे, टोटल किती आहे ती बघा, ती मायनस केली, तर आपला जो काही डिफरन्स येतो तो किती आहे 36,000. तर 36,000 आहे, तर त्याला नाव काय द्यायचं, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे ब्रॅकेटमध्ये लॉस ऑन रिअलायझेशन. क्रेडिटला आलं तर लॉस, डेबिटला आलं तर प्रॉफिट. ओके, तर इथे काय करायचं आहे, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 36,000 आलेले आहे. रिद्धी आणि सिद्धीचा रेशो दिलेले आपल्याला 2:1. 2:1 मध्ये काय केलं, ते डिस्ट्रीब्यूट केले 36,000, तर किती आले 24,000 and 12,000. ठीक आहे, जो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. त्या पार्टनर्सचं नाव नाही द्यायचं, मेन अकाउंट कोणतं आहे ते द्यायचं, टू रिअलायझेशन अकाउंट. रिद्धीच्या कॉलममध्ये 24,000 आणि सिद्धीच्या कॉलममध्ये 12,000. समजलं, तिकडे पार्टनर्स कॅपिटल म्हणून इकडे रिअलायझेशन अकाउंट, डबल गोष्टी केली, तिकडे क्रेडिट म्हणून इकडे डेबिट. कळलं. त्यानंतर काय करायचं बघा, आता हे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, 2 नंबरला टॅली करायचं. क्रेडिटची टोटल करा, त्याच्यामधून डेबिटची टोटल मायनस केली, ही जी काय बॅलन्सिंग फिगर आली ही काय आहे, बॅलन्सिंग फिगर आली, बरोबर ना. क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची टोटल मायनस केल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर आली त्याला नाव द्यायचं आहे टू बँक अकाउंट. कळतंय, त्याला नाव काय दिलं, टू बँक अकाउंट. आता हे टू बँक पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बँक, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट, बाय सिद्धीज कॅपिटल अकाउंट. रिद्धी किती आहे 32,667, सिद्धी 53,333. त्याचं डबल पोस्टिंग इथे केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बँक अकाउंट, बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट, बाय सिद्धीज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट ट्रान्सफर केली आणि फायनली आपल्याला काय व्हायला पाहिजे, हे जे काही बँक अकाउंट आहे ते फायनली आपलं जर का टॅली झालं तर आपला प्रॉब्लेम काय आहे, करेक्ट आहे. मग बघा आता बँक अकाउंटची टोटल करा, डेबिटची टोटल येते 1,23,000 आणि क्रेडिटची टोटल ऑल्सो 1,23,000. ओके, तर असं देन प्रॉब्लेम इज करेक्ट. त्यामुळे काय होते, आपला प्रॉब्लेम इथे करेक्ट आहे, बँक अकाउंट आपलं ॲटोमॅटिकली काय झालेलं आहे, टॅली झालेलं आहे. समजलं सगळ्यांना. थोडंसं प्रॉब्लेम रिवाइज करा, काही क्वेरी असेल तर मला विचारू शकता. ओके, थँक्यू.